आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। डोंबिवलीत नगरसेवकांच्या नावावर खंडणी गोळा करणाऱ्या 2 आरोपींपैकी एकाला अटक, दुसऱ्याचा शोध सुरू। विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार काही इस्मांनी फसवणूक करून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या नावावर हे पैसे उकळले जात होते। माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विष्णुनगर पोलिसांनी तपास सुरू केला होता। यामध्ये 2 आरोपींचा समावेश असल्याचे समोर आले। यावरून पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून या आरोपींचा शोध सुरू केला असता त्यातील एका आरोपीला बेघाजी दबाले यांना अटक केली आहे। मात्र संदीप शिंदे याचा शोध अद्याप सुरू आहे। अशा प्रकारचे फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत, त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही व्यक्तीने पैसे मागितल्यास दबावाखाली न येता पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा व कोणत्याही अशा घटनेला बळी पडू नये, असे आवाहन एसीपी सुनील कुराडे यांनी नागरिकांना केलं आहे। विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये यातील तक्रारदार नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी तक्रार दिलेली आहे की आमच्या नावानं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन इमर्जन्सी आहे, रमेश शेठ यांनी असे 500 रुपये 1000 रुपये द्यायला सांगितले वगैरे अशा प्रकारचं समोरच्या व्यक्तीला सांगून पैसे उकळवले जात होते आणि त्या बाबतीतची शहानिशा न करता किरकोळ प्रकार आहे, समोरच्याला गरज दिसते आहे आणि शेठचं नाव सांगतोय किंवा नगरसेवकाचं नाव सांगतोय, या कारणानं समोरच्या व्यक्तीकडून 1000-2000 रुपये दिले जायचे आणि अशा प्रकारची त्यांना सवयी लागली आणि गेल्या 6 महिन्यापासून जवळजवळ हा वेगवेगळ्या नगरसेवकांच्या नावानं अशा प्रकारचे पैसे उकळवण्याचं काम चालू होतं। त्या संदर्भात विष्णुनगरचे सिनियर PI श्री पवार आणि DBची टीम यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर ताबडतोब आरोपी बेघाजी दबाले आणि संदीप शिंदे दोघंही विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत डोंबिवली वेस्टला राहतात, त्यांना अटक केलेली असून एकाचा शोध चालू आहे, शिंदेचा शोध चालू आहे, दबालेला कारवाई केलेली आहे। या निमित्तानं माझं नागरिकांना आवाहन राहील की अशा प्रकारचं जर कोणाच्या नावानं पैसे मागत असेल, पैसे उकळत असेल तर ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधावा। अशा प्रकारच्या आमिषांना बळी न पडता कोणालाही विनाकारण दबावात येऊन पैसे देऊ नये, हे पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येत आहे। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।